हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज एस के. स्वागत करीतोय तुमच्या माझ्या कोड विथ एस के चॅनलमध्ये. तर इथे आपण जावा लँग्वेजचे पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स असे प्लेलिस्ट घेणार आहेत, ज्याच्यामध्ये जावा लँग्वेजचा आपण एक ना एक पार्ट कसा कव्हर करणार आहे. तर येथे आपल्याला जावा लँग्वेज जरी काही येत नसेल ना, तरी मी पूर्ण अशी बेसिक टू ॲडव्हान्स इथे जावा लँग्वेज घेणार आहे, ज्याने तुम्हाला सर्व काही इझी जाईल. म्हणजे जावा लँग्वेज तुम्ही एकदम परफेक्ट होऊन जाल. तर चला सुरू करूयात. जावा लँग्वेजचे इंट्रोडक्शन. म्हणजे इथे स्टीव्ह जॉब्स यांनी म्हणलेलं सुंदर असं वाक्य आहे, एव्हरीवन शुड नो हाऊ टू प्रोग्राम अ कम्प्युटर बिकॉज इट टीचेस यू हाऊ टू थिंक. तर चला, पहिले आपण काय करणार आहे, जावा लँग्वेजचे कोड रन करण्यासाठी ना आपल्याला एक ऍप्लिकेशन लागेल. ते ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून घेतले. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे व्हीएस कोड ऍप्लिकेशन. तर इथे अशा काही स्टेप्स आहेत, ज्याने आपण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करणार. तर मी तुम्हाला या स्टेप्स नुसार ऍप्लिकेशन डाउनलोड करून दाखवणार. पहिले आपल्याला काय करायचं, गुगल क्रोमला जायचं. हे गुगल क्रोमला इथे आपल्याला व्हीएस कोड असं सर्च करायचं. एक मिनिट हा. इथे आपल्याला व्हीएस कोड हे टाईप करायचं. हे बघा, व्हीएस कोड, एंटर दाब. हे पहिली ऑफिशियल वेबसाईट दिसते ना, इथे क्लिक करायचं. त्याच्यानंतर डाउनलोड फॉर विंडोज. आता विंडोजसाठी हे डाउनलोड आहे. माझं ऑपरेटिंग सिस्टम आहे विंडोज आहे, म्हणून मी विंडोजची व्हीएस कोड डाउनलोड कर. तुम्ही व्हीएस कोड मॅक टाकून व्हीएस कोडचं मॅक डाउनलोड करू. आता हे मी डाउनलोड करतो. आता ते खाली गेलं. हे डाउनलोडिंगला पडलेलं आहे. हे बघा, व्हीएस कोड डाउनलोड होतोय. 5 मिनिटामध्ये डाउनलोड होऊन जाईल. हे इथे बघा, इथे माझं व्हीएस कोड डाउनलोड झाले. आता हे इन्स्टॉल करायला गेलं ना, मला असं माझ्याकडे पहिलीच इन्स्टॉल आहे. तुम्ही हे इन्स्टॉल करून घेणार आहे व्हीएस कोड. असं आता हे व्हीएस कोड इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ना, त्या व्हीएस कोड मध्ये नाही का आपण हे इन्स्टॉल करून घेणार. आता व्हीएस कोड मध्ये आपल्याला जावाचे जे कोड आहेत ना, ते रन करण्यासाठी नाही का आपल्याला एक जावा एक्सटेन्शन पॅक फॉर व्हीएस कोड हे लागणार आहे. हे आपण इन्स्टॉल करू. तर हे जावा एक्सटेन्शन पॅक फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे खाली जाणार. हे जावा एक्सटेन्शन पॅक फॉर इन्स्टॉल एक्सटेन्शन पॅक फॉर जावा हे डाउनलोड करून घ्या. हा, आता हे माझ्याकडे पहिले डाउनलोड आहे, हे तुम्ही डाउनलोड करून घेणार. हे डाउनलोड केल्याच्या नंतर हा एक्सटेन्शन पॅक तुम्ही इन्स्टॉल करून घेणार. इन्स्टॉल केला. आता हे माझ्याकडे रनिंग आहे म्हणून हे दाखवतोय. आता हे इन्स्टॉल केला. तर ओपन करतोय मी. आता हे व्हिज्युअल कोड ओपन झालं. इथे मी पहिलेच कोड रन केलेला आहे. आता हे व्हिज्युअल कोड ओपन झालं. आता आता मी ह्या व्हीएस कोड मध्ये आपला कोड नाही का कसा रन होतो हे तुम्हाला समजून सांगणार. तर तुम्ही थोडं लक्ष द्या. हाऊ इज माय कोड रनिंग. पहिले काय होतं, पहिले व्हीएस कोड मध्ये आपण कोड डॉट जावा इकडे बघा, हे व्हीएस कोड. मी इथे असं काय करायचं, आपलं न्यू फाईल. आता मी इथे न्यू फाईल करणार. हा, आणि सुनील डॉट जावा स्पेस पड आहे, तिकट करतोय. सुनील. आता हे डॉट जावा आहे ना, हे डॉट जावा आपलं एक्सटेन्शन. म्हणजे जावा लँग्वेज डॉट जावा एक्सटेन्शन असतं. जसं पीडीएफ मध्ये डॉट पीडीएफ, डॉट इमेजी, आय एम जी हे इमेज मध्ये असं एक्सटेन्शन असतं, तसं जावा मध्ये डॉट जावा एक्सटेन्शन. डॉट जावा हे आपला कोड आहे. त्याच्यानंतर हा जाणार कंपायलर मध्ये. कंपायलर तिथे करणार बाईट कोड क्लास, म्हणजे एक क्लास क्रिएट करणार. ती क्लास आपण मी थोड्या वेळाने तुम्हाला समजूनच सांगेन. ते बाईट कोड क्लास झाल्याच्या नंतर ती जाणार एका जीव्हीएम मध्ये, आणि ते तयार आपल्या नेटिव्ह कोड. म्हणजे हे आपला नेटिव्ह कोड आहे ना, हा आपला नेटिव्ह कोड आहे पूर्ण असा.
या पूर्ण कोडला नेटिव्ह कोड म्हणतात. झालं. आता इथे फ्लो चार्ट आहे बघा. त्या पूर्ण गोष्टीचा इथे फ्लो चार्ट आहे. म्हणजे सोर्स कोड, जावा, कोड एडिटर, कंपायलर, एरर्स आले तर ते एरर्स पुन्हा येस आले तर कोड एडिटर जाणार की एरर्स आलेच म्हणून. एरर्स नसले बाईट कोड. बाईट कोड झाल्यानंतर जो क्लास आपण डिफाईन केलाय त्याच्यानंतर जेव्हीएम आणि एक्झिक्युशन. समजलं. हा आपला झाला फ्लो चार्ट की जावाचा कोड कसा रनिंग होतो. आता इथे खाली मी तुम्हाला नाही का एक सम ऑफ टू नंबर्सचा फ्लो चार्ट आणि सुडो कोड दिलेला आहे. आता काय काय वेळेस कसं आता अदर लँग्वेज आहेत पायथान सी प्लस याच्यामध्ये फ्लो चार्ट आणि सुडो कोड असे खूप झालेले आहेत. तर ते ज्याला सी प्लस पायथान ही लँग्वेज येते ना त्याला हे खूप इझीच आहे. ज्याच्यासाठी नाही येत ना त्याला मी थोड्या वेळानंतर नाही का त्याला खूप क्लिअर होऊन जाईल की फ्लो चार्ट आणि सुडो कोड काय असतं. तर इथे फ्लो चार्ट मध्ये स्टार्ट, इनपुट नंबर 2, सम ऑफ इनपुट नंबर 1 प्लस नंबर 2, प्रिंट सम आणि इंड हे फ्लो चार्ट आहे. तर इथे स्टेप्स आहे. स्टार्ट, डिक्लेअर इंटिजर नंबर 1, डिक्लेअर इंटिजर नंबर 2, डिक्लेअर इंटिजर नंबर सम, डिस्प्ले इंटर फर्स्ट नंबर, read number 1, display enter second number, read number 2, sum of number 1, display sum is and last step the int. फ्लो चार्ट आणि सुडो कोड झाला आपला. त्याच्यानंतर आता हे आपला कोड आहे. ह्या कोड मध्ये नाही का हे कोड कसा म्हणजे आपण रन करतो त्या कोडचे प्रत्येक गोष्ट या कोडचा क्लास फंक्शन डिफॉल्ट कोड हे सर्व मी आता समजून सांगणार. तर कृपया तुम्ही लक्ष द्या. हे बघ आता हा आपला कोड आहे. हा इथे एल एन सॉरी हा आपला कोड बघा पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड पब्लिक स्टॅटिक वॉइड सिस्टीम आउट प्रिंट हा सिंपल असा हॅलो वर्ल्डचा कोड आहे. तर इकडे बघा त्याचा हॅलो वर्ल्ड हा कोड आपण रन केला. एक मिनिट हा रन केल्याच्या नंतर अनसॉल्ड एकच मिनिट इथं एल एन राहिले. हा कोड आपण रन केला. एक मिनिट पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हा तर इथे नाही का पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड हा आपला क्लासचा नेम आहे. आता इथे इकडे बघा इथे हॅलो वर्ल्ड पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड हे आपल्या क्लासचं नेम आहे. पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड पब्लिक स्टॅटिक वॉइड मिनिमाइज करा. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हा आपला फंक्शन झाला. फंक्शनचं नेम झालं. स्टॅटिक आर्ग्युमेंट्स हे आपण नंतर सांगा. प्रिंट आउट सिस्टीम आउट प्रिंट एल हॅलो वर्ल्ड हा आपलं आउटपुट कमांड झालं. आता कसं अदर लँग्वेज मध्ये आउटपुट कमांड असतं सिस्टीम आउट प्रिंट पण इन जावा मध्ये आउटपुट कमांड असतं सिस्टीम आउट प्रिंट एल हॅलो वर्ल्ड. हा आणि ते पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड आपल्या क्लासचं नेम झालं. आपण इथं कोणतं पण क्लासचं नेम देऊ शकतो आणि पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हा आहे आपलं फंक्शन नेम झालं. तर मी काय करतो तुम्हाला एक पूर्ण कोड नाही का व्हीएस कोड मध्ये रन करून दाखवतो आणि पुन्हा एकदा समजून सांगतो. त्या व्हीएस कोड मध्ये येते बघा इथे प्रिंट नेम म्हणजे एक नेम प्रिंट केलंय ना ह्याचा कोड आहे. इथे काय केलंय पहिले पब्लिक क्लास डिफाईन केलाय प्रिंट नेम. आता मागच्या कोडमध्ये काय क्लास डिफाईन केला होता प्रिंट क्लास हॅलो. तर इथे प्रिंट क्लास प्रिंट नेम हे क्लासचं नेम आहे. हे तुम्ही काही बी डिसाईड करू शकता म्हणजे कॅल्क्युलेशन सम ऑफ टू नंबर्स सम ऑफ 3 नंबर्स एखाद्या व्यक्तीचं नाव क्लास काही पण देऊ शकता. पण जो क्लासचं नेम देणार ना तो आपल्याला न्यू फाईल मध्ये डॉट जावा असं एक्सटेन्शन द्यायला लागेल.
तोच देणं लागेल. हे बघा, प्रिंट नेम जो क्लास आहे तो डॉट जावा असं फाईलचं नेम द्यावं लागेल. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हे फंक्शनचे नेम, मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर सिस्टीम आउट प्रिंट एल ही आपली आउटपुट कमांड आहे, आणि त्याच्यानंतर डॉट एक्सटेन्शन मध्ये शून्य, ब्रॅकेट क्लोज. हे झालं आपलं. आता हे कोड रन करूत आपण. हे कोड रन केल्याच्या नंतर इथे प्रिंट झालं आपलं शून्य. हा, तर असा हा सिंपल कोड आहे. तर या कोडमध्ये आणि या कोडमध्ये हा झाला हेलो वर्ल्डचा कोड आणि हा झाला प्रिंट नेमचा कोड. तर आपण नाही का पुढच्या लेक्चरमध्ये नाही का असेच सिंपल सिंपल कोड करणार आहे, ज्याने आपल्याला नाही का जावा लँग्वेज ही फुल समजल्या जाईल. तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला जात आहे तुमच्यासाठी. तर प्लीज, थँक्यू सो मच.